शक्ति उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। नमस्कार, मी प्रेरणा प्रदीप. बातमीपत्रात तुमचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच ऑपरेशन सिंदूर विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. भारतीय लष्कराकडून आता पाकिस्तानची रडार सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर मिळालंय. केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे. तर पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्करानं उधळून टाकलाय. आणि पाकिस्तानकडून भारताला बघतोय 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला, ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अवंतीपुरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. पंजाबमध्ये देखील लुधियाना, अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली. तर पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळलाय. पाकिस्तानकडून भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, ज्यात गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट आणि अवंतीपुरामध्ये हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पंजाबमध्ये देखील लुधियाना आणि अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आपण बघतोय भारताचं ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे. आणि पाकिस्तानचं रडार देखील आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टमच भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केली आहे. आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती केंद्र सरकारने केली आहे. भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि यात पाकिस्तानचा रडार जे आहे त्याचं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. संपूर्ण रडार सिस्टम जी आहे पाकिस्तानची ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकिस्तानने भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न देखील भारतीय लष्करानं उधळून टाकलाय. पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करून लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा जी आहे ती निष्क्रिय करण्यात आली आहे. आता आपण बघतोय दृश्य लाहोरमधली की कशा पद्धतीनं पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे. आणि आताची आणखी महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे. भारतीय हद्दीकडे येणारं टार्गेट S-400 जे आहे ते उडवण्यात आलेलं आहे. भारताने पाकिस्तानचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडलाय. आपण बघतोय भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. आणि याच्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल जे आहे ते पाडून टाकलंय, ज्याच्यामध्ये भारतीय हद्दीकडे येणारं जे टार्गेट होतं ते S-400 उडवण्यात आलेलं आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा नवा प्रयत्न देखील हाणून पाडल्याचं बघायला मिळत आहे. भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि त्याच्यामधला हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाकचं एक मिसाईल जे आहे ते पुन्हा एकदा पाडण्यात आलंय. तर आपण बघतो ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये आता दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाकमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरात आता सायरन वाजवण्यात आले. लाहोर आणि कराचीमध्ये आता हल्ल्याची भीती निर्माण झाल्याचं बघायला मिळतं. तर आपण बघतोय पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा देखील फेल ठरली आहे. पाकची चीनी बनावटीची हवाई यंत्रणा जी होती ती फेल ठरल्याचं बघायला मिळतंय. राफेल ब्रह्मोसला तोंड देण्यासाठी
ही यंत्रणा होती, मात्र भारताच्या ड्रोन हल्ल्यामध्ये ही यंत्रणा आता उद्ध्वस्त बेचिराग करण्यात आली आहे. भारताच्या ड्रोन हल्ल्यामध्ये ही यंत्रणा आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकची जी हवाई यंत्रणा आहे ती ड्रोनच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकची चीनी बनावटीची ही हवाई यंत्रणा होती, ती देखील आता भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा कशा पद्धतीने फेल ठरल्याचं बघायला मिळत आहे. तर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता 24 तासही उलटत नाहीये. तोच लाहोरमधून धक्कादायक बातमी आता समोर येते. एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर आता 12 ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान हादरलंय. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं आता ड्रोन हल्ल्यानं हादरल्याचं बघायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानमधील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय, ज्यामध्ये लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा आता पाकिस्तानकडून करण्यात आलाय. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय. तर पाकिस्तानमध्ये कुठे कुठे ड्रोन हल्ले झाले आहेत ते आपण बघणार आहोत. कराची, त्यानंतर रावळपिंडी, लाहोर, घोटकी, शेखपुरा, चकवाल, सिंध पंजाब बॉर्डर, उमरकोट, पाकिस्तानवर कशा पद्धतीने कुठे कुठे ड्रोन हल्ले करण्यात आले ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये रावळपिंडी, लाहोर, शेखपुरा, चकवाल, घोटकी, कराची, उमरकोट या सगळ्या ठिकाणांचा समावेश आहे. तर आपण बघतोय एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर पाकमध्ये हल्ले करण्यात आलेले आहे. 12 ड्रोन हल्ले झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानमधील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने आता दावा केलाय. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून 2 ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. तर आपण बघतोय पाकिस्तानमध्ये कुठे कुठे ड्रोन हल्ले झालेत बघूयात, ज्याच्यात शेखपुरा, रावळपिंडी, लाहोर, चकवाल, घोटकी, कराची, उमरकोट या सगळ्या ठिकाणांचा समावेश आहे. आपण बघतोय पाकिस्तानवर ड्रोनने कशा पद्धतीने आणि कुठे कुठे हल्ले करण्यात आले. पाकिस्तानवर कुठे ड्रोनने हल्ले झाले आहेत? रावळपिंडी, लाहोर, कराची, शेखपुरा, घोटकी, चकवाल, सिंध पंजाब बॉर्डर या ठिकाणी पाकिस्तानवर ड्रोनने हल्ले करण्यात आले. तर आपण बघतोय पाकिस्तानमध्ये हाहाकार माजलाय, कारण भारतीय लष्कराने रडार तर उद्ध्वस्त केलंय, याशिवाय पाकवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ले देखील करण्यात आले. लाहोरची दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि आता पाकिस्तानवर आपण कशा पद्धतीनं ड्रोनने हल्ले केलेत आणि ते कुठे कुठे करण्यात आलेत त्याबद्दल आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पाकिस्तानवर ड्रोनने हल्ला करण्यात आले, ज्याच्यामध्ये रावळपिंडी, लाहोर असेल, तर आपण बघणार आहोत पाकिस्तानवर कशा पद्धतीने ड्रोनने हल्ले करण्यात आले, कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आले ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. रावळपिंडी असेल, लाहोर असेल, कराची, याशिवाय शेखपुरा, चकवाल, सिंध पंजाब बॉर्डर आपण बघतोय, उमरकोट, घोटकी बघतोय. या सगळ्या ठिकाणी पाकवर ड्रोनने हल्ले करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय की भारतीय लष्करानं
जो पाकिस्तानचा हल्ला होता तो देखील उधळून काढलेला आहे आणि त्यानंतर पाकिस्तानवर बऱ्याच ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आले. हाकार वाजलेला आहे. पाकवर ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत. लाहोरची ही ताजी दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं लाहोरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, लाहोर सोडा. अमेरिकन सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना या सूचना देण्यात आल्या आहेत. आताची महत्त्वाची बातमी बघतोय की पाकिस्तानातील अमेरिकन जे नागरिक आहेत त्यांना सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत लाहोर सोडण्याच्या. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाक बिथरलाय. पाक पीएम शहबाज शरीफांनी आता कशा पद्धतीने ते बिथरले, तातडीची बैठक त्यांनी बोलावलेली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाक बिथरल्याचं बघायला मिळत आहे. पाक पंतप्रधान शहबाज शरीफांनी आता तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे कशा पद्धतीनं भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाक पंतप्रधान शहबाज शरीफांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं पाक बिथरलाय हे बघायला मिळतंय. भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि या सगळ्यात विविध हल्ले होत आहेत. बलोचिस्तानमध्ये आता पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, ज्याच्यामध्ये बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आलाय. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा, जिथे बलुचिस्तानमध्ये उद्रेक झाल्याचं बघायला मिळतंय. पाकिस्तानी ट्रकवर फायरिंग करण्यात आली आहे. पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आलाय. या दरम्यान ट्रकच्या टायरवर गोळीबार झालाय आणि गोळीबार झाल्यानंतर कशा पद्धतीनं या ट्रकवर हल्ला करण्यात आला बघतोय आपण. तर आणखी एक महत्त्वाची बातमी बघतोय. बलुचिस्तानमध्ये आता पाकच्या एका अधिकाऱ्यासह 15 सैनिकांचा मृत्यू झालाय. रिमोट कंट्रोल आयईडी वापरून वाहन उडवण्यात आलंय. बलुचिस्तानच्या बोलानमध्ये पाक लष्करावर हल्ला करण्यात आलाय. पाकिस्तान सैन्यावर आता पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय. बलुचिस्तानची पाकच्या एका अधिकाऱ्यासह आता कशा पद्धतीनं हा हल्ला झाला आपण बघतोय. पाकिस्तान व सैन्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. तर आपण बघतोय की कशा पद्धतीने हल्ले सुरूच आहे. भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि विविध ठिकाणी पाकच्या विविध ठिकाणी हल्ले करण्यात येत आहेत आणि त्याच्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बलुचिस्तानमध्ये देखील आता हल्ला करण्यात आले. एका ठिकाणी चक्क ट्रक जो आहे तो लष्कराचा तो उडवण्यात आलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत ती म्हणजे एअर स्ट्राईक नंतर आता मुरिदेमध्ये देखील कशा पद्धतीने हल्ले होतात ते बघणार आहोत. कसाब हेडली जिथे होता ते तळ देखील उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत. भारताकडून कसाब हेडली हे ज्या तळात सहभागी होते ते तळ आता उद्ध्वस्त करण्यात आले. एअर स्ट्राईक नंतर आता मुरिदकेतील नवीन दृश्य आपण बघतोय. कसाबचा जो कॅम्प होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. भारताकडून कसाब आणि हेडलीचा जो कॅम्प होता तो देखील आता उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यह आईबी से
18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। मी फास्ट नाही. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी बघतोय. भारतीय वायुदलाने S-400 ने आता पाक मिसाईल जे आहे ते उडवण्यात आलेलं आहे. पाककडून काल रात्री हल्ला झाला होता. तो हल्ला देखील आता भारतीय लष्करानं उधळून टाकला आणि त्यानंतर पाककडून काल रात्री भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि तो हल्ल्याचा प्रयत्न देखील भारतानं उधळून टाकलाय. मात्र भारतीय वायुदलाने S-400 ने पाकचं मिसाईल पाडलंय. भारतीय वायुदलाची आणखी एक महत्त्वाची कामगिरी ज्याच्यात ऑपरेशन सिंदूरचा समावेश आहे, त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा पाक मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलं. ओ बस यार दिगा वो देख देख वो देख दिगी ओ बस यार दिगा वो देख देख वो देख दिगी ओ बस यार दिगा वो देख देख वो देख दिगी ओ बस यार दिगा वो देख देख वो देख दिगी ओ बस यार दिगा वो देख. तर आपण बघतोय भारतीय वायुदलाची आणखी एक यशस्वी कामगिरी. पाकचं मिसाईल पाडण्यात आलेलं आहे. आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि याच्यात विविध टप्पे ज्याच्यामध्ये आता पाकचं जे मिसाईल होतं ते देखील पाडण्यात आलंय. ओ बस यार दिगा भारतीय लष्कराने पाकिस्तानचं रडार देखील उद्ध्वस्त केलंय. त्यानंतर बलुचिस्तानमध्ये ट्रक उडवण्यात आला आणि आता त्यानंतर दिगा पाकिस्तानचं मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलंय. दिगी ओ बस यार दिगा वो देख देख वो देख दिगी ओ तर आणखी एक महत्त्वाची बातमी बघतोय. भारताचं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सुरूच आहे. पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे ती भारताने उद्ध्वस्त केलेली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर मिळालंय. केंद्र सरकारने याबद्दलची अधिकृत घोषणा देखील केलेली आहे. भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. भारताचं ऑपरेशन जे आहे सिंदूर ते सुरू आहे आणि त्या माध्यमातून आता पाकिस्तानची जी संपूर्ण रडार सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली. आपण बघतोय ही लाहोरमधली दृश्य कशा पद्धतीनं भारतीय लष्कराने हल्ला करत पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त केलंय. भारतीय लष्कराची आणखी एक महत्त्वाची कामगिरी ऑपरेशन सिंदूरचा हा भाग. ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि त्यात पाकिस्तानची रडार सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली. आणखीन एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाक घाबरल्याचं बघायला मिळतंय. पाकिस्तानची मदतीसाठी इराणकडे याचना करण्यात आली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाक चांगलाच बिथरल्याचं बघायला मिळतंय, घाबरल्याचं बघायला मिळतंय आणि म्हणूनच पाकिस्तानने मदतीसाठी इराणकडे विनवणी केली आहे. मदतीसाठी इराणकडे पाकिस्तानने याचना केलेली आहे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान चांगलाच घाबरलाय आणि म्हणूनच पाकिस्तानची आता मदतीसाठी हाक जी आहे ती इराणकडे पोहोचली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाक चांगलाच घाबरल्याचं बघायला मिळतं आणि म्हणूनच पाकिस्तानने मदतीसाठी इराणकडे याचना केली आहे.
आपण बघतोय भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. त्यानंतर देखील पाकिस्तानाने भारतातील 15 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील भारतीय लष्कराने उधळून टाकला. त्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच घाबरलाय, कारण भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि त्या अंतर्गत अनेक हल्ले जे आहेत पाकिस्तानवर करण्यात येत आहेत. ड्रोनचा हल्ला असेल, मिसाईल हल्ले असतील, यामध्ये पाकिस्तानची जी रडार सिस्टीम आहे ती संपूर्णपणे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आणि म्हणूनच त्याने मदतीसाठी इराणकडे याचना केली आहे. त्यामधील दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारतीय लष्कराने पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तान आता चांगलाच बिथरलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या खुरापती सुरूच होत्या, मात्र त्या खुरापतींना भारतीय लष्कराने चांगली चपराक दिली आहे. तर आपण बघतोय भारतानं ऑपरेशन राबवल्यानं पाकिस्तान आता चांगलंच बिथरलाय आणि याच पाकिस्तानचे 4 तुकडे होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामागची कारणं काय आहेत, पाकचे कोणते तुकडे होणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. एयर स्ट्राइक झाकी है, असली खेल बाकी है. पाकची होणार 4 शक्ल. भारताच्या हल्ल्यानं पाक घायाळ. पहलगाम हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानवर भारतानं एअर स्ट्राईक केलाय. त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडालाय. लष्कराची हुकुमशाही, वंशिक दडपशाही आणि एकूणच रसातळाला गेलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तान गर्तेत अडकलाय. नेतृत्व अभावी राजकीय पटलावरही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे आता बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि पंजाब असे पाकिस्तानचे प्रांत आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. पाकिस्तान विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे, कारण पाकिस्तानी लोकांचा कल भारताच्या दिशेनं वाढलाय. पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे? हाथ खड़ा कर. कम ही नजर आ रहे हैं. इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है. मसला यह है कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है. पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है. हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है. पाकिस्तानच्या कुरापतींनंतर तोडीस तोड उत्तर देण्यासाठी संपूर्ण भारत सरकारच्या पाठीशी उभा आहे. मात्र पाकिस्तानमध्ये सरकार विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय. तर बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी मंगोचर आणि कलात ही शहरं ताब्यात घेत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी रणशिंग फुंकलाय. तर सामान्य नागरिकही पाकिस्तानमध्ये राहण्यास तयार नसल्याचं बलूच नेत्यांनी म्हटलंय. मैं कहता हूं कि 95% नहीं 100% लोग पाकिस्तान के साथ नहीं रहना चाहते. देर आर जस्ट फ्यू पीपल कि उनको धमकाकर और कुछ को सिर्फ लालच देकर गवर्नमेंट में बैठे हुए हैं. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलूच आर्मीनं बंडाचं निशाण फडकवलंय. तर खैबर पख्तूनख्वातील नागरिकांना स्वातंत्र्य हवं असल्यानं त्यांनी सैन्याच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलाय. मात्र कोणत्या प्रांतात विद्रोहाचा भडका हा उडालेला आहे, पाहूया. बलुचिस्तान. बलूच लिबरेशन आर्मीचं बंड. जफर एक्सप्रेस हायजॅकमध्ये 20 जवानांची हत्या. पाककडून बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनं ओरबडल्यानं असंतोष. ग्वादर बंदराचा फायदा न मिळाल्यानं अन्यायाची भावना. बलुचिस्तानातील 7 जिल्हे पाक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर. सिंध. राष्ट्रवादी सिंध संघटनांकडून पाक सैन्यावर हल्ले. सिंध भागावर पाकनं अन्याय केल्याचा आरोप. खैबर पख्तूनख्वा. खैबर पख्तूनख्वामध्ये शिया सुन्नी संघर्ष टोकाला. तहरीके तालिबान पाकिस्तान संघटना अफगाणिस्तानमध्ये सहभागी होण्यास आग्रही. पंजाब. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या लाभावरून वाद. आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने स्वातंत्र्याच्या मागणीला जोर. की पंजाब जो प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातील इलीट जो क्लास आहे तो आर्मीमध्ये आहे आणि त्यांनीच आत्तापर्यंत इतर समूहाला एक्सप्लॉटेटिव्ह फॉर्ममध्ये वापरलेलं आहे.
आणि त्याची एक रिॲक्शन म्हणून आता लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांच्या धर्मगुरूच आता तिथल्या आर्मीला प्रश्न विचारतात. हे पहिल्यांदाच खरं तर आत्ता झालेलं आहे. 1971 मध्ये पाकच्या कुरापती न थांबल्यानं भारतानं थेट पाकिस्तानवरच घाव घालून 2 तुकडे करत बांगलादेशला स्वतंत्र केलं. आता पुन्हा पाकिस्ताननं कागाळी केली. त्यामुळे आता युद्ध भडकल्यास पाकिस्तानमध्येच अंतर्गत यादवी माजून पाकची 4 शक्ल होतील एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपण बघतोय भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाक बिथरलाय. भारताचं ऑपरेशन सिंदूर आता सुरूच आहे. पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तर आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश डगे यांच्यासोबत. सतीशजी, स्वागत आहे तुमचं. आपण मगाशी विचारलं की कशा पद्धतीनं हे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. याच्यामध्ये भारतीय लष्कराची वायुसेना जी आहे ती मोठ्या पद्धतीनं कशा पद्धतीने यशस्वी ठरते आपण बघतोय. पाकिस्तानचं रडार जे आहे ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. काय पद्धतीची पुढची जी आहे पुढचा टप्पा जो आहे तो ऑपरेशन सिंदूरचा असू शकतो, काय वाटतंय? सुरुवातीलाच करेक्शन, मी निवृत्त लेफ्टनंट जनरल नाही, मी निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहे. आणि मुळात ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण पाहतोय की पाकिस्तानच्या लाहोर भागामधली मुळात पाकिस्तानला HQ-9 अशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम ही चायनानं देऊ केलेली आहे. आणि ही चायनाची सिस्टम कशी फेल झाली याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लाहोरच्या एरियामधली एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालेलं आहे. एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली म्हणजे काय? मुळात या एअर डिफेन्सशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत, म्हणजे रडार असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरशी संबंधित, डिफेन्सशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी असतील त्याला जे आहे आपण एक प्रकारे जे आहे नाकाम करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि लाहोरच्या आसपासच्या भागामध्ये ही एकूणच गोष्ट नाकाम झाल्यामुळे आता भारताच्या अनुषंगानं भारताकडून जे वेगवेगळ्या प्रकारचे एअर स्पेस मधून जाणारे प्रोजेक्टाईल आहेत, म्हणजे मग मिसाईल असणार आहेत, फायटर जेट्स त्या ठिकाणी असू शकणार आहेत, अनमॅन्ड एरियल व्हेकल असू शकणार आहेत, ते ड्रोन्स असू शकणार आहेत. हे जे आहेत एक प्रकारे त्याला कुठलाही अडथळा न राहता आपण पाकिस्तानच्या काही भागामध्ये अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करू शकणार आहे. नक्कीच पाकिस्तानच्या चायनानं दिलेल्या HQ-9 एअर डिफेन्स सिस्टमला अशा प्रकारे जो आहे मोठा झटका देण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो असेल तर सरळ सरळ दिसतं की मागच्या 12 ते 24 तासामध्येच पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व जे वल्गना करत होत्या त्या किती पोकळ होत्या, त्यांच्या केवळ त्या धमक्याच होत्या. आणि साधी तुमची एअर डिफेन्स सिस्टम तुम्ही जर वाचू शकत नसाल आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की सकाळपासून ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट होत आहेत. नेमके आता ते कोणी बॉम्ब ब्लास्ट केले तो भाग वेगळा, का हे ड्रोन हल्ले होते तेही नंतर त्या ठिकाणी येईल. पण तुम्ही स्वतःच्या लोकांची बेसिक काळजी घेऊ शकत नाही, त्यांचा जीव पण वाचू शकत नाही, तर तुम्ही भारतासारख्या महाशक्तीसमोर काय उभा राहणार? त्या सामरिक शक्तीसमोर जे काय युद्ध करणार? असे प्रश्न खऱ्या अर्थानं जे आज घडीला उभा राहिलेले आहेत. नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला भारताच्या 15 ठिकाणी, मात्र तो पण आपण उधळून टाकलेला आहे. पाक बिथरल्याचं बघायला मिळते, अनेक ठिकाणी सायरन वाजते. काय वाटतं त्याबद्दल? पाक तर बिथरलेला असणारच, कारण त्यांच्या ज्या पोकळ वर्गांना आहेत त्या ठिकाणी एक्सपोज झाले. म्हणजे खरं म्हटलं तर सुरुवात जी आहे ती कालपासूनच झाली. आत्तापर्यंत एवढ्या हाय सिक्युरिटी मोडवर असताना सुद्धा भारतानं बरोबर जे आम्हाला 9 टार्गेट्स हिट करायचे होते ते पाकिस्तानच्या हद्दीमधले, पाकव्याप्त काश्मीरमधले, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधले टार्गेट्स आम्ही त्या ठिकाणी हिट केले. तिथल्या ॲक्टिव्ह टेररिस्टला जे आहे शेकडोंच्या संख्येनं आम्ही इलिमिनेट केलं. एवढंच नाही, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आम्ही उद्ध्वस्त केले. आणि हे सगळं करताना आम्ही विशेष काळजी घेतली की तिथल्या सामान्य जनतेला त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, इन द सेन्स त्याच्यात कोणाचाही सामान्य लोकांचा जे आहे मृत्यू त्या ठिकाणी होऊ नये. एका बाजूला हे एवढं मोठं यश आपण त्या ठिकाणी मिळवलं आणि त्याच्या काही तासानंतरच इव्हन एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करून आता एक प्रकारची जी आहे चपराक आपण पाकिस्तानला दिलेली आहे. म्हणजे पाकिस्तान पूर्णतः उघडा पडलेला आहे. आणि मग तिथली सामान्य जनतेच्या मनामध्ये हा बेसिक प्रश्न येणं साहजिक आहे की 12 ते 24 तासही तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते, 12 ते 24 तास सुद्धा जर तुम्ही तुमच्या नागरिकांचं त्या ठिकाणी रक्षण करू शकत नाही तर पाकच्या लष्कराच्या एक प्रकारचे निष्क्रियतेविरुद्ध आवाज आता त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उठवला जाऊ शकतो. पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व असलं काय नसलं काय सारखंच आहे, हेही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आणखीन एक बातमी आपल्याकडे येते
की भारतामध्ये अमृतसरच्या आसपास त्यांनी मिसाईल त्या ठिकाणी भारतावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मिसाईल डिफेन्स सिस्टमने जे आहे त्याला हवेतच नष्ट केलं आणि अशाही बातम्या येत आहेत, अजून त्याची पुष्टी झाली नाही. ते चायनीज मेड PL-15 मिसाईल असण्याची शक्यता आहे. म्हणजे एका बाजूला आमची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम किती मजबूत आहे हे दिसतं, तर दुसऱ्या बाजूला जे आहे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम काही तासातच त्यातल्या लाहोरच्या आसपासच्या भागामध्ये काही तासातच जे आहे त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. यातून दिसतं की भविष्यामध्ये जे आहे भारत पाकिस्तानवर सामरिकदृष्ट्या किती मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकू शकतो आणि काही दिवस सुद्धा पाकिस्तानचं लष्कर हे भारतासमोर उभा राहू शकत नाही. हे या झाकीवरूनच याच्या प्रकारची एक चुणूक, एक प्रकारची जी आहे ही झाकीच पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या लष्कराला दिसलेली आहे. नक्कीच. ऑपरेशन सिंधूरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की पाकिस्तानचं मिसाईल जे आहे ते कशा पद्धतीनं आपण उधळून टाकलंय, ते हल्ले करत होते पण त्यांचे जे प्रयत्न आहेत ते फोल ठरले त्याच्यानंतर. पण ऑपरेशन सिंधूर सुरूच राहणार म्हणजे जेव्हा पाकिस्तान हल्ला करणार त्याचं प्रत्युत्तर असणार आहे की ही विविध ठिकाणी आणखी हल्ले सुरूच राहतील? काय त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? ॲब्सोल्युटली आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह एकदम क्लिअर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की या लढाईमध्ये जे दहशतवाद आहे, दहशतवादाला जे पोसणार आहेत, त्यांचे जे आका आहेत ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर असले तर त्यांना जे आहे आम्ही शोधून काढू आणि आम्ही त्यांना जे आहे पनिश करू. मग त्यातला पहिला टप्पा फेज 1 ऑपरेशन सिंधूरचा आपण कंप्लीट केला, ज्यामध्ये टेररिस्टचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आपण उद्ध्वस्त केले. पण अजूनही जे आहेत या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे आका कुठेतरी पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत. अजूनही पाकिस्तानचं लष्कर ISI त्यांना सपोर्ट करतं. मग त्यांचाही आपल्याला बंदोबस्त करावा लागणार. मग त्यातून आपल्याला जे आहे ऑपरेशन सिंधूरचा फेज 2, फेज 3, फेज 4 माहित नाही किती फेजेस असणार आहेत हे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि मीनवाईल जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं, जो तो करणारच, तर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं तर त्याला सुद्धा जे आहे आपण त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करणारच आहे. नक्कीच. या सगळ्या प्रकरणावर तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारतीय लष्कराने जे आपलं ऑपरेशन सिंधूर आहे ते सुरूच आहे आणि त्याबद्दलच्या विविध घडामोडी समोर येत आहेत. पाकिस्तानचं रडार जे आहे, रडार सिस्टम भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलेली आहे, कारण भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंधूर सुरूच आहे आणि या अंतर्गत विविध हल्ले जे आहेत ते पाकवर करण्यात येत आहेत. ऑपरेशन सिंधूर नंतर पाकच्या खुरापती सुरूच होत्या, मात्र त्याला देखील भारतीय लष्करानं चक्राक दिली आहे.